पहा poem. In the question paper, a poem is given with the questions below it. The multiple alternatives are given. The candidate is expected to find out the correct answer from the alternatives. तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले असणार आहेत जे पोयमशी रिलेटेड असणार आहेत. पोयम म्हणजे पूर्ण पोयम दिली जाईल असंही सांगतात येत नाही. एक स्टांजाही तुम्हाला दिला जाऊ शकतो त्यामध्ये. तर पहा तिथं जो तुम्हाला स्टांजा दिलेला असेल किंवा पोयम दिलेली असेल त्याशी रिलेटेड काय काय आहे हे आपण इथे पाहणार आहे. तर पहा आधी फॉर्म्स ऑफ पोयम. तर फॉर्म्स ऑफ पोयममध्ये कॅन्डिडेट शुड नो द टाईप ऑफ पोयम्स. तर पोयम्सच्या काही टाईप आहेत तर त्या कोणत्या आहेत पहा. तर ॲन ओडी. तर अ फॉर्मल सेरेमोनियस पोयम दॅट ॲड्रेसेस टू पर्सन, प्लेस, थिंग ऑर आयडिया. तर पहा ॲड्रेसेस टू पर्सन, प्लेस, थिंग ऑर आयडिया ते येणार आहे ह्या पहिल्या टाईपमध्ये ॲन ऑडीमध्ये. ठीक आहे. नंतर पहा ॲन इलिगी. तर इलिगीमध्ये पहा इट इज अ मेलॅन्कोनी पोयम दॅट लॅमेंट इट्स सब्जेक्ट इज डेथ. तर त्यानंतर पहा अ लिरिक आहे. तर लिरिकमध्ये अ सॉन्ग ऑर शॉर्ट लिरिक पोयम. त्यानंतर अ सॉनेट. सॉनेट म्हणजे काय तर अ पोयम ऑफ 14 लाईन्स हॅविंग 2 स्टांजाज. तर सॉनेट काय आहे 14 लाईन्सचं आहे आणि लिरिक म्हणजे काय तर शॉर्ट लिरिक पोयम आहे. त्यानंतर पहा बॅलड. तर बॅलड काय आहे तर अ पॉप्युलर नॅरेटिव्ह सॉन्ग पास्ड डाऊन ओरली. तर जो बॅलड आहे तर बॅलड काय आहे अ पॉप्युलर नॅरेटिव्ह सॉन्ग आहे पास्ड डाऊन ओरली. त्यानंतर पहा ॲन इपिक. तर इपिक काय आहे तर अ लॉंग नॅरेटिव्ह पोयम इन विच अ हिरोइक प्रोटॅगॉनिस्ट एंगेजेस इन ॲन ॲक्शन ऑफ ग्रेट हिस्टोरिकल सिग्निफिकन्स. त्यानंतर पहा अ फ्री वर्स. तर फ्री वर्समध्ये नॉन मेट्रिकल, नॉन रायमिंग लाईन्स दॅट क्लोजली फॉलो द नॅचरल रिदम्स ऑफ अ स्पीच. त्यानंतर अ हाईम. हाईम काय अ पोयम प्रेझिंग गॉड, डिवाइन पॉवर. नंतर अ नॅरेटिव्ह पोयम. तर नॅरेटिव्ह पोयम काय आहेत तर नॅरेटिव्ह पोयम इव्हेंट्स आर नॅरेटेड. डिस्क्रिप्टिव्ह पोयम तर त्यामध्ये इट इज अ डिस्क्रिप्शन ऑफ अ पर्सन ऑर अ प्लेस ऑर नेचर. त्यानंतर पहा अ फिलॉसॉफिकल पोयम. तर फिलॉसॉफिकल पोयममध्ये येणार आहेत अ पोयम विथ अ फिलॉसॉफिकल नोट. आणि अ रिफ्लेक्टिव्ह पोयम. तर रिफ्लेक्टिव्ह पोयममध्ये पहा द पोएट एक्सप्रेसेस हिज हर थॉट्स इन द पोयम. तर हे झाले फॉर्म्स ऑफ पोयम. त्यानंतर पहा फिगर ऑफ स्पीच. तर फिगर ऑफ स्पीचमध्ये पहा लेट्स हॅव लुक ॲट द फिगर ऑफ स्पीच. फर्स्ट वन इज सिमिली. तर सिमिली काय आहे वन थिंग इज कम्पेअर टू अनदर थिंग युजिंग ॲज लाईक माय लव्ह इज लाईक अ रेड रोज. तर या टाईपचे जे असणार तर ते सिमिलीमध्ये येतात. त्यानंतर पहा मेटाफोर. मेटाफोरमध्ये वन थिंग इज कॉल्ड अनदर थिंग. कॅमल इज द शिप ऑफ डेझर्ट. ठीक आहे. नंतर पहा पॅराडॉक्स. द पॅराडॉक्स ऑपोजिट वर्ड आर ब्राउट टुगेदर विथ द सेन्स ऑफ अ सार्केसम. ही इज द बेस्ट टीचर हू टीचर्स नथिंग. ठीक आहे. तर त्यानंतर पहा फोर्थ वन आहे अँटिथेसिस. अपोजिट वर्ड्स आर ब्राउट टुगेदर. फर्स्ट वन पहा युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. आणि सेकंड वन आहे द ओपन विंडो शट विथ अ बँक. हे एक्झाम्पल झाले. ठीक आहे. तर पहा आता आयनी. तर आयनीमध्ये आयनी म्हणजे काय तर द मिनिंग ऑफ इज अपोजिट. एक्झाम्पल पहा ही इज अ क्लेवरेस्ट जनरल हू लॉस्ट बॅटल. तर हे झालं आयनीचं एक्झाम्पल. नंतर पहा युफेमिझम. तर युफेमिझम ही एक टाईप आहे त्यातली. तर युफेमिझम म्हणजे काय तर सॉफ्ट वर्ड्स आर यूज टू कन्वे हार्श थिंग. एक्झाम्पल ही इज नो मोर. किंवा सेकंड वन एक्झाम्पल पहा यू आर टेलिंग मी अ फेरी टेल. यू आर टेलिंग मी अ फेरी टेल. यानंतरचे टाईप पहा अलिट्रेशन. तर अलिट्रेशन अ साऊंड ऑर लेटर इज रिपीटेड. एक्झाम्पल साराज 7 सिस्टर्स स्लेप्ट इन द सँड सायलेंटली. आणि सेकंड वन एक्झाम्पल किम्स किड्स केप्ट किटिंग. तर हे अलिट्रेशनचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट आहे रिपिटेशन. तर रिपिटेशन अ वर्ड इज रिपीटेड. रिपिटेशन म्हणजे मध्ये काय होणार आहे अ वर्ड इज रिपीटेड. जसं की वॉटर, वॉटर, एव्हरीवेअर वॉटर बट नॉट अ सिंगल ड्रॉप टू ड्रिंक.
त्यानंतर 9th नंबरचं पहा, नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते जे फिगर ऑफ स्पीचची 9 टाईप बघा. ऑनोमेटोफोइया, तर अ वर्ड इज अन लिमिटेशन ऑफ अ वर्ड. एक्झाम्पल, डाऊन दे केम बटरिंग वन अँड ऑल. 10th नंबरचं पहा, नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच, फिगर ऑफ स्पीच जे आहे ते इन्वर्जन. द वर्ड ऑर्डर इज नॉट ग्रॅमॅटिकली करेक्ट. द वर्ड ऑर्डर इज नॉट ग्रॅमॅटिकली करेक्ट. एक्झाम्पल, हेल्टर स्केल्टर द पॅरेंट्स रन. आणि सेकंड वन एक्झाम्पल, ओव्हर द ब्राऊन फील्ड दे डान्स्ड अँड फ्ल्यू. तर हे 2 झाले एक्झाम्पल्स ऑफ इन्वर्जन. त्यानंतर पहा हायपरबोल. तर हायपरबोलमध्ये इट इज ॲन ओव्हर स्टेटमेंट. ते हायपरबोल जे आहे ते ओव्हर स्टेटमेंट आहे. तर त्याचे एक्झाम्पल बघा. पहा, आय शेड मिलियन बकेट्स ऑफ टीयर्स. आय शेड मिलियन बकेट्स ऑफ टीयर्स. तर टीयर्स म्हणजे अश्रू आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. सेकंड वन पहा, दिस कार गोज फास्टर दॅन द स्पीड ऑफ अ लाईट. म्हणजे कार लाईटच्या स्पीडपेक्षाही फास्टर गेलेली आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट जे आहे ते क्लायमॅक्स. तर क्लायमॅक्स काय आहे, तर द वर्ड आर अरेंज्ड इन द असेंडिंग ऑर्डर ऑर इम्पॉर्टन्स. तर याचं एक्झाम्पल पहा, ही सोअर बाय द लीव्स द स्टार्स द मून अँड द सन. नेक्स्ट वन अँटी क्लायमॅक्स. तर अँटी क्लायमॅक्समध्ये द वर्ड्स आर अरेंज्ड इन द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इम्पॉर्टन्स. एक्झाम्पल, ही लॉस्ट हिज वाईफ, हिज हाऊस, हिज ज्वेलरी अँड हिज क्लोथ्स इन द फायर ॲक्सिडेंट. ठीक आहे, हे झाले एक्झाम्पल्स. त्यानंतर पहा मेटोनिम. तर मेटोनिमीमध्ये पहा, अ वर्ड, वन वर्ड रिप्रेझेंट द अदर थिंग associated to it. Example, a pen is mightier than a sword. यानंतरची पुढची टाईप पर्सोनिफिकेशन. तर पर्सोनिफिकेशनचं एक्झाम्पल पहा, द अर्थ वॉज थर्स्टी, शी स्माइल्ड व्हेन इट स्टार्टेड रेनिंग. नेक्स्ट वन टॉटोलॉजी. द टॉटोलॉजी, डिफरंट वर्ड ऑफ द सेम मीनिंग आर यूज. एक्झाम्पल, इट इज अ न्यू इनोव्हेशन. नेक्स्ट ऑक्सिमोरॉन. तर ऑक्सिमोरॉन, देअर आर कॉन्ट्राडिक्टरी टर्म्स appear in conjunction. Example, faith unfaithful kept him falsely true. आणि लास्ट वन टाईप आहे जी पहा, थर्ड आहे राईम स्कीम. तर राईम स्कीममध्ये पहा, इट इज असोसिएटेड अँड बेस्ड ऑन रायमिंग वर्ड्स. इट इज अ लेबल्ड बाय लेटर्स. लेट्स टेक अँड एक्झाम्पल. तर एक्झाम्पल काय याचं, जसं की ABBA वाले पोएम्स असतील किंवा ABABA वाले पोएम असतील, तर ते जसं की पहा, द स्ट्रीट क्लिअर, द हाऊस फिल, द नोज गॅदर्स ॲज चिल्ड्रन शाउट, टू रिवल द रेजिंग विंड विदाउट, अँड नॉट दॅट कॅन मूव इज स्टिल. द राईम स्कीम इज ABBA. तर अशा टाईपचं. ठीक आहे, आता आपण एक पोएम घेऊयात. रीड द पोएम गिवन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन्स दॅट फॉलो बाय सिलेक्टिंग द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन. नाईट. फर्स्ट पोएम इज पहा, पोएम नाईट पोएम आपण घेतलेली आहे याच्यामध्ये. तर आपण रीड करूयात. ठीक आहे, तर द सन डिसेंडिंग इन द वेस्ट, द इव्हिनिंग स्टार डज शाईन, द बर्ड्स आर सायलेंट इन देअर नेस्ट, and I must seek for mine. The moon like a flower in heaven's high flower, with silent delight sits and smiles on the night. Farewell, green fields and happy groves, where flocks have took delight, where lambs have nibbled silent moods. ठीक आहे. त्यानंतर पहा, द फीट ऑफ अँगल्स ब्राईट, अनसीन दे पोअर ब्लेसिंग, अँड जॉय विदाउट सीझिंग ऑन ईच बड अँड ब्लॉसम, अँड ईच स्लीपिंग बॉसम, दे लुक इन एव्हरी
thoughtless nest where birds are covered warm. They visit caves of every beast to keep them all from harm. If they see any weeping that should have been sleeping, they pour sleep on their head and sit down by their bed. आता या पोएमशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत पहा. 4 ऑप्शन म्हणजे 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. त्यापैकी एक तुम्हाला करेक्ट आन्सर जे असणार आहे तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. तर पहा फर्स्ट क्वेश्चन, द इव्हनिंग स्टार रायझेस व्हेन इट इज डाऊन. फर्स्ट ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शन आहे द सन डिसेंड्स इन द वेस्ट. थर्ड ऑप्शन आहे द बर्ड्स लीव देअर नेस्ट. आणि फोर्थ ऑप्शन आहे इट इज मिडनाईट. तर यातलं सेकंड नंबरचं जे बी ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. द सन डिसेंड्स इन द वेस्ट. त्यानंतर पहा हेअर बॉर रिप्रेझेंट्स. तर ऑप्शन्स आहेत अ बुकेट ऑफ फ्लावर्स, अ फ्लावर वेज, अ पॉटेड प्लांट, अ फ्रेमवर्क दॅट सपोर्ट क्लाइम्बिंग प्लांट. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे बी, अ फ्लावर वेज. थर्ड वन पहा, द फिगर ऑफ अ स्पीच यूज इन द लाईन इन हेवन्स हाय बोअर इज. ऑप्शन्स आहेत अलिट्रेशन, सिमिली, मेटाफोर,